महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे ई चलनाच्या विरोधात आंदोलन। रस्त्यावर चालणाऱ्या खासगी तसेच मालवाहतूक आणि प्रवासी बस आदी वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या ई चलनाविरोधात आज वाहनधारक व वाहतूकदार संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खासगी बसेस जाम करून ई चलनाचा विरोध दर्शवण्यात आला। या संदर्भातील निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आले। राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी यापूर्वीच शासन व प्रशासनाला कळवल्याप्रमाणे ई चलनाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून वाहनांवर मोठ्या प्रमाणात ई चलन आकारले जात असून दुचाकीपासून ट्रॅव्हल्स, ट्रक तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे। राज्यभरात सध्या सुमारे 4.5 कोटी रुपयांचे ई चलन वाहनधारकांवर थकले असल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले। दरम्यान शासनाने वाहनधारकांच्या भावना लक्षात घेऊन सर्व ई चलन प्रकरणे निकाली काढावीत, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। याप्रसंगी संघटनेचे संभानाथ काळे, महेश भूतणा, केशव पिंपळे, ज्ञानराज खटिंग, सुयोग अंबिलवादे, गिरिराज भगत, एकनाथ कदम, गौतम क्षीरसागर, सय्यद भाई, शेख लतीफ आदींसह विविध गाडी मालक, चालक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे 5 मार्च रोजी संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये सहभागी म्हणून परभणी ट्रॅव्हल्स असोसिएशन्स यांच्या वतीने आम्ही सहभाग नोंदवलेला आहे। हे आंदोलन आणि हा संप यासाठी आहे की जे महाराष्ट्रात ट्रॅफिक प्रशासनातर्फे जे ई चलन लादले जातात ते त्या चलनाला कुठेही ट्रॅफिक सुरक्षा नियम न बाळगता विनाकारण ई चलन लादून तर ते वाहन मालकाला न परवडण्यासारखे असल्यामुळे हे ई चलन ताबडतोब रद्द करण्यात यावे। बरेचशा ठिकाणी असं आहे की पुणे मुंबई एक्सप्रेसवे या एक्सप्रेसवरती 40च्या स्पीडला तुम्हाला बंधनकारक केलेली आहे। एक्सप्रेस मग कशासाठी 40ची स्पीड जर बंधनकारक असेल तर मग हा एक्सप्रेसवे कशासाठी? 2 तासात प्रवास तुमचा कसा सुकर होईल? एक पुणे टू मुंबई 2 तासात प्रवास करा म्हणता 40च्या स्पीडने 170 किलोमीटर बस काही धावू शकत नाही। मग ते 40च्या स्पीडच्या 41 पर्यंत जरी गेलं तर तुम्हाला 4,000 रुपयाचा ई चलन जो दंड होतो तो कशासाठी? शासनाची जे जाचक कारवाई आहे ही रद्द करण्यात यावी, यासाठी परभणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे। आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने जे संप पुकारलेला आहे त्या संपात आम्ही परभणी असोसिएशनच्या वतीने सहभाग नोंदवलेला आहे। आमची बोकी नावाची देशभर कार्यरत असलेली संघटना आहे, त्याचीच महाराष्ट्राच्या शाखेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन छेडलेलं आहे। भविष्यात जर हे आंदोलनात जर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमची सर्व सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने हे उपप्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, जिथे RTO ऑफिसेस असतील तिथे आम्ही आणून ते जमा करणार आहोत। नेमकी मागणी काय होती आजची, कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? आजची मागणी ई चालान जे आहे, जे रस्त्यावर फोटो काढून चालान टाकण्याचा जो प्रकार आहे तो रद्द करण्यात यावा, ही प्रमुख मागणी आजच्या आंदोलनातली आहे। किती ट्रॅव्हल्स लावण्यात आले आज साधारणतः 20-22 फक्त शहरामध्ये असलेल्या ज्या आहेत प्रत्येक कंपनीची एक प्रातिनिधिक स्वरूपात 20 ते 25 ट्रॅव्हल्स आम्ही इथे आणलेले आहेत। भविष्यात जर आमची मागणी मान्य नाही झाली तर जिल्ह्याभरात असलेल्या सर्व ट्रॅव्हल्स म्हणून आम्ही शासनाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी।